हदगाव तालुक्यातील शेतकरी यंदाच्या खरीप हंगामात मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जात आहेत. मान्सूनच्या अनिश्चिततेसोबतच अनेक ठिकाणी पेरलेले सोयाबीन उगवले नसल्यानं शेतकऱ्यांच्या आशांवर पाणी फिरलं आहे. शेतात रिकाम्या ओळी दिसत असून पेरणीसाठी केलेला खर्च वाया गेल्यानं दुबार पेरणीची वेळ येण्याची भीती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांच्या मते निकृष्ट किंवा संशयित दर्जाच्या बियाण्यांमुळे ही परिस्थिती उद्भवली असून कर्ज काढून खरेदी केलेली महागडे बियाणं अपेक्षित उगवण देऊ शकले नाहीत. मशागत, बियाणं आणि खतांवर हजारो रुपये खर्च करूनही हातात काहीच न लागल्यानं बळीराजा आर्थिक विवंचनेत सापडला आहे. त्यामुळं कृषी विभागाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असून दोषी बियाणे उत्पादक कंपन्यांवर कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे. दरम्यान ज्या शेतांमध्ये बियाणे उगवले नाहीत त्या शेतांचं तातडीनं पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी शेतकरी आणि विविध शेतकरी संघटनांकडून करण्यात येत आहे. निसर्गाच्या लहरीपणासह बियाण्यांच्या गुणवत्तेच्या प्रश्नांमुळे हदगावचा बळीराजा पुन्हा एकदा संकटाच्या भोवऱ्यात अडकला असून आता शासनाकडून त्वरित दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. हदगाव प्रतिनिधी कृष्णा चौतमाल, जिल्हा नांदेड.